तालुका विभाग सचिव हेमंतजी बात्रा सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा लावली त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सन्मान्य मान्यवरांना विनंती करूया आपण आदरपूर्वक आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. हे होते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हेमंतजी बात्रा, श्रमजीवी संघटना तालुका विभाग सचिव, त्यानंतर लक्ष्मणजी कोला तालुका शेतकरी संघटक प्रमुख, त्यानंतर वनिताताई कांबडी आणि प्रेमाताई गांगडा ह्या आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती सत्कार स्वीकारताना आपण पाहायला जाऊया. आपण लाईव्ह ॲक्शनला त्या ठिकाणी राकेश माफ करा भावेश वनगे ज्युनियर प्रशांत आदवडे इज बॅक. थँक्यू सागर माळी. तर आपण बघतोय एप्रिलच्या माध्यमातून नक्कीच इथे मात्र छान छान लागले मात्र या स्पर्धेला. तर गोंदाच्या मार्कवर गोंधळ आलाय तो म्हणजे तुळशीराम सांबरे येतोय. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय किरण याला किरण बारात. यावेळेला मात्र आडवे बॅटचा वापर केला जातोय. चेंडू उंच गेलाय, शब्दशः मात्र चेंडू खाली जातोय आणि तोपर्यंत मात्र चेंडू मात्र निघून जातोय. आउट ऑफ पार्क. मिळतात 6 धावा. किरण याच्या बॅटमधनं येतात षटकार, एपीएल षटकार. टीमसाठी न बॉलर धावतूच गेला आहे, न बॉल त्याही न असा टाकला फिरवून न ओव्हरची मारला धर्मान परत बांधाचे तिकून 6 रन. तर नक्कीच इथे मात्र षटकाराशी मात्र इथे स्वतःचं खातं खोललं जात आहे ते म्हणजे किरण मापर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क यावेळी मात्र स्टेट डाऊनच्या माध्यमातून चेंडूला केलं जात आहे. विकास चेंडूपर्यंत जातोय. चेंडू मात्र 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट केला जातोय. चांगला थ्रो बघायला मिळतोय या विकास वळवी मार्फत. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 9 या आकड्यावर. चांगली सुरुवात मात्र बघायचं झालं तर मात्र पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता तो म्हणजे निलेश सांबरे, एक चांगला खेळाडू लेगबीपरच्या स्वरूपात बघायला मिळाला होता. यावेळेला मात्र चेंडूला खेळलं जात आहे. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजनला. 4 धावांसाठी एक चांगला फटका म्हणावा लागेल किरणच्या बॅटमधनं. 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 13 या आकड्यावर. थँक्यू डीजे. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती म्हणजे 13 या आकड्यावर. नक्कीच रुद्राक्ष स्पोर्ट संघाचे आपण बघतोय खेळाडू मात्र फक्त आणि फक्त 9 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र जोरदार माझा प्रयत्न. यावेळेला मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाला तो म्हणजे 1. पहिल्या चेंडूवर नक्कीच निलेश सांबरे फरका खेळाडू बाद झाला होता लेगबीपरच्या स्वरूपात. त्याच्यानंतर मात्र स्वतःला सावरत असताना किरण याला आपण बघितलं ज्याने 4 चेंडूमध्ये 12 धावा केल्यात. आणि त्याच्यानंतर रुपेश परेड जो की चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. नंबर 2चं षटक बघूया कोण घेऊन येईल. गोलंदाजी मार्कवर विकास वळवी येतोय. नंबर 2चा गोलंदाज जो की नागले संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच त्याच्या मार्फत स्वतःला सिद्ध केले. एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर शॉर्ट फाईन लेग रिजनला आपण बघतोय किशोर यांना बघतोय जो की झरीमरी राजवळी संघाचा हा खेळाडू. यावेळेस मात्र बॅट इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू मात्र चुकी करतोय. चेंडू मात्र निघून जातो या 4 धाब्यांसाठी. पवन होते तिकडे, पवन टोकरे. शिकवना तुला मी ABCD ग, शिकवना तुला मी मराठी, शिकवना तुला मी ABCD ग. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याल शॉर्टपिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी रुपेश परेडच्या बॅटमधनं येतात 6 धावा. नक्कीच शॉर्ट चेंडू होता त्याला पुल केला जात आहे षटकारापर्यंत. या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 23 या आकड्यावर. 1 गडीच्या मोबदल्यात
तर आपले यावेळेस मात्र अजून थोडासा एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता, तो म्हणजे गोलंदाज विकास वळवी मार्फत. मात्र पंचांचा विचार होता की हा खराब चेंडू अवंतरच्या स्वरूपात धाव बघायला मिळते. आपण बघतोय पंच अजय वरठा, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंच मोंटी घोडेकर यांना आपण बघतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी विकास तर रुपेश रायकनकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पंचांनी इशारा केला की नो चेंडू, मात्र त्यावर मात्र तुटून पडला जातोय फलंदाज रुपेश. चौकारासाठी जातोय चेंडू. थँक्यू डीजे 4 धावांची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 29 या आकडा फ्री असेल. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, मात्र चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय नो चेंडू. बीमर चेंडू बघायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र 9 स्वरूपात हाताळलेत गोलंदाज विकास वळवी मार्फत. एक चांगला खेळाडू आहे, मात्र खराब प्रदर्शन म्हणावं लागेल यावेळेला विकास वळवी मार्फत. थँक्यू डीजे. 6 धावांची धावसंख्या पुढे फरक केली, ती म्हणजे 36 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. नक्कीच चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ पार्क. मिळतात 6 धावा. फायनल मॅच आहे ना, तुम्हाला माहित आहे 1 नंबरचा बक्षीस आहे कोंबडा, 2 नंबरला कोंबडी ना 3 नंबरला कवटा. थँक्यू डीजे. मात्र 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 42 या आकड्यावर. अजून 3 चेंडू बाकी आहेत. विकास यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार होतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार येतोय रुपेश परडेच्या बॅटमधनं. तर बॉलर तयार ना, धावतूच गेला. नांगू काय होतं, धर्मा बॅट उगारून ना तयार न, यो मारला धर्मान वरची 6 न. वा खतरनाक शॉट व्हायची तिकून असा. थँक्यू डीजे. यावेळी मात्र बॅटची एज आणि अशा प्रकारे मी तर म्हणेन रुपेश परेड याच्या खेळीला पूर्ण विराम लागला जातोय. 8 चेंडू खेळलाय आणि 33 धावा केलेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार या खेळाडूने टोकले. नक्कीच चांगली विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. मी ABCD ग शिकवण तुला मी बाराखडी. अरे पुसा मी बंडगी बोरी, अरे पुसा मी बंडगी बोरी. ना शिकवशील काय मला ABCD रे, शिकवशील काय मला बाराखडी. ना शिकवशील काय मला ABCD रे, शिकवशील काय मला बाराखडी. सॉलेट यार जुना प्यार. थँक्यू डीजे. एपीएलच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे संदीप सांबरे. यावेळेस मात्र फुल टॉप डिलिव्हरी, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचं जल्लय कशी प्रेम कमी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचं जल्लय कशी प्रेम कमी. सोडून होलात तोडून मन माझं ते पाखरू बुद्धी सोडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. थँक्यू डीजे. अप्रतिम गाणी मात्र इथे वाजवली जात आहेत. तर नक्कीच आदिवासी प्रीमियर लीग आहे आणि आदिवासीच मात्र गाणी इथे लावली जातात. खूप सुंदर इथे गाणं मात्र वाजवलं जात आहे. तर नक्कीच संदीप सांबरे मात्र आल्याच मात्र आपलं चौकानीशी इथे मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. तर विकास मात्र या षटकामध्ये तब्बल 39 धावा मोजल्या जात आहेत. या षटकामध्ये सर्वात हाईस
स्कोर म्हणावा लागेल. गोलंदाज तुळशीराम येतोय नंबर 3चं षटक घेऊन. धावसंख्या आहे ती म्हणजे 52 या आकड्यावर. गडी बाद झाले ते म्हणजे 2. सांबरे ब्रदर्स प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय. यावेळी मात्र सफल होऊन चेंडूला मात्र भिरकावलाय. चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतात 6 धावा. थँक्यू डीजे. 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 58 या आकड्यावर. तुळशीराम याला मात्र आल्यालाच मात्र भिरकावलं जातंय 6 धावांपाठी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म और द विकेट राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. चेंडू वाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. 6 धावांपाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार येतात किरण याच्या बॅटमधनं. नवसाळ गेंगडशी पहिला बोला धर्मान मारला वरच शिन बो फार वरच शिन तो लगे बांधायचे तिको. थँक्यू डीजे. 6 धावांची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 54 या आकड्यावर. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 64 या आकड्यावर. यावेळेस मात्र चेंडूला खेळलं जातं. या चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने आणि गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे तुळशीराम याला. तर भाविक जाधव आपल्याला बघायला मिळत आहेत. कर्नाळा संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे विकेट गेली जात आहे. ते म्हणजे किरण याची चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 24 धावा करण्याची बाद होती फलंदाज किरण. थँक्यू डीजे. 2 बंधू आता मात्र क्रीजवर असतील. एका बाजूला वसंत सांबरे तर दुसऱ्या बाजूला संदीप सांबरे. तसेच एक गडी मात्र बाद झालाय सांबरे निलेश सांबरे. मात्र 3 बंधू आपल्याला बघायला मिळतात एकाच संघामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तुळशीराम. यावेळेला मात्र आडवी बॅटचा वापर. चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांपाठी. आल्याला मात्र इथे मात्र षटकाराने आपलं खातं खोललं जात आहे वसंत सांबरे मार्फत. तयार ना धावतूच गेला नांगू काय होतं धर्मा बॅट उगारून ना तयार न यो मारला धर्मान वरची 6 न वा खतरनाक सोडवायची तिकून असा करून थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तुळशीराम राईट राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस मात्र सज्ज होत असताना वसंत सांबरेसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉप डिलिव्हरी. त्याचा मात्र पुरेपूर इथे फायदा घेत होत आहे. चेंडू मात्र निघून जातोय षटकारापर्यंत. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतात वसंत सांबरेच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. धावसंख्या 76 वर पोहोचली जाते. तर या षटकामध्ये 4 षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुल टॉप डिलिव्हरी. चेंडू उंच गेलाय. 9 चेंडू पंचांचा इशारा येतोय. तर नक्कीच मागच्या षटकामध्ये देखील पंचांनी घोषित केलं होतं बिमरच्या स्वरूपात. यावेळेस मात्र या षटकामध्ये देखील तुळशीराम पुन्हा एकदा एक चेंडू बिमर हाताळतोय. 3 धावा मिळत आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर. चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांपाठी.
पाणी घेऊन जा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. बघायचं झालं तर मात्र निलेश सांबरे आपण बघितलं पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर किरणला आणि संघाला मात्र सावरलं त्याने. 7 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या. त्याच्यानंतर रुपेश परेड आणि यांनी 8 चेंडूमध्ये 33 धावा कुठल्या. तर आता मात्र 2 फलंदाज आपण बघतोय. एका बाजूला संदीप सांबरे आणि एका बाजूला वसंत मात्र 20 धावांवर खेळतोय आतापर्यंत. चांगली फलंदाजी. तुषार विषयी म्हणायचं झालं तर मात्र तुळशीराम विषयी म्हणायचं झालं तर मात्र 2 षटकामध्ये तब्बल 46 धावा त्यांना कुठल्या जात आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतोय विकास याने 1 षटक हाताळलं त्यामध्ये 39 धावा खर्च कराव्या लागल्या. तर गोलंदाजी मार्कवर येतोय प्रवीण माळे येतोय नंबर 4चं षटक घेऊन. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला केलं जात आहे. चेंडू जात आहे पॉइंट रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं विकास मार्फत. 1 या आकड्याने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 86 या आकड्यावर. तर नक्कीच भरपूर मार पडलाय यावेळेला मात्र. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जात आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र थोडीशी पंबल होतोय. क्षेत्ररक्षक थोडाफार चुकला जातोय आणि चेंडू त्याचं प्राप्त म्हणजे 4 धावा मिळत आहेत. मिस स्पीड बघायला मिळते यावेळेला भावेश जाधव यांच्याकडनं. धावसंख्या ती म्हणजे 90 धावा आतापर्यंत बघायला मिळते. चांगली पार्टनरशिप वसंत आणि संदीप मार्फत होत असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा विचार झाला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही या निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल प्रवीण माळी याचा. तर नक्कीच 100 गाठेल का सांबरे ब्रदर्स संघ. यावेळेला मात्र रंगवेमध्ये चुकला होतोय गोलंदाज प्रवीण माळी. यावेळी मात्र चेंडूला केलं जात आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डिजे. नक्कीच बघायचं झालं तर मात्र जसा चेंडू लँड होतोय तसा चेंडू मात्र 6 धावांपर्यंत जातोय. नक्कीच बॅटला जसा लागतोय चेंडू तसा मात्र चेंडू मात्र षटकार आणि चौकाराच्या जणू काही मोहर लागला की काय असं म्हणावं लागेल. यावेळेला मात्र दोन्ही या धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 98 या आकड्यावर. चेंडू टाकून झालं ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये बघायचं झालं तर प्रवीण माळे मात्र चांगली आतापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळतो आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा वापर. चेंडू मात्र हवाई सफर. चेंडू मात्र निघून जातो या 6 धावांसाठी. थँक्यू. थोडंसं थांबवते तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना देतोय. ही सूचना असेल नेक्स्ट मॅचसाठी आणि हा नेक्स्ट मॅच होणार आहे बी गटातून. जर उल्लेख केला 2 टीम्स आणि जिथे असणार आहेत इशिका स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि त्याचनंतर त्यांच्या जोडीने खेळणारा संघ फायटर 11 बोलिन्स ग्रुप ऑफ बोलिन्स टीमचे कॅप्टन. प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन लगेच राहायचं आहे कारण की या इनिंग मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत या महत्त्वपूर्ण मॅचचा. बॅक टू द डिझाईन. थँक्यू डिझे. नंबर 5 षटक गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अविनाश येतोय नंबर 5 षटक घेऊन. वैयक्तिक पहिले तर संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. राईटम ऑर्ध विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना
यावेळी मात्र आल्यालाच मात्र इथे मात्र संदीप सांबरे इथे मात्र दाखवतोय की मी देखील चांगला खेळाडू आहे. षटकारासाठी बिरकावला जातोय. संदीप याच्या बॅटमधनं येतात 6 धावा. हाय स्कोर बघायला मिळतो यावेळेला 110 धावा. थँक्यू डीजे. तर आपण बघायचं झालं तर मात्र रुद्राक्ष स्पोर्ट या संघाने 107 धावा कुठल्या होत्या. यावेळी मात्र त्यांच्या अगेन्स्ट मात्र इथे मात्र सांबरे बद्दल 110 धावा कुठतोय. अजूनही चेंडू बाकी आहेत. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा वापर केला जातो. या क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातो. या 4 धावांसाठी चांगली फलंदाजी करत असताना दोन बंधू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या 114 वर जाऊन पोहोचते. अप्रतिम खेळी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला बिरकावलाय. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी होत असताना आपण बघतोय निलेश सांबरे आणि संदीप सांबरे यांच्या माध्यमातून वसंत आणि संदीप. थँक्यू डीजे. 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 120 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. 126 धावा होत आहेत इकडे. अप्रतिम फलंदाजी होत असताना थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र 126 धावा होत आहेत. त्यावेळेला मात्र बघायचं झालं तर मात्र लेगस्टिक सोडून जातोय. पंचांचा विचार की हा वाईट चेंडू अवंत धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 127 या आकड्यावर. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरकडे आपण बघतोय संदीप सांबरे याला. यावेळेस मात्र चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत का मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या 133 वर पहुंचते. यहाँ पे देखा जाए तो चुन चुन के मार रहे इस गेंदबाजों को. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा उंच गेलाय मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे 139 आणि 140 धावांचं लक्ष असेल रुद्राक्ष गवळीपाडा संघासमोर. हाय स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. वसंत सांबरे 9 चेंडू मध्ये 38 धावा तसेच संदीप सांबरे 8 चेंडू मध्ये 39 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी. विजय भोई यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. हा जरूर आपण स्वागत तर करणार आहोत भावेश. मात्र महत्वपूर्ण असेल तो म्हणजेच टॉस. आणि हा टॉस होणार आहे 2 टीमच्या मधोमध आणि ते 2 टीम्स असणार आहेत. एकीकडे आपण बघितलं तर इशिका स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन यांना विनंती करतोय मी प्लीज आपण या. आणि त्यानंतर फायटर 11 या टीमचे कॅप्टन फायटर 11 बॉलिंग या टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या प्लीज विनंती करतोय आपणास ही सूचना देतोय. जवळ आपण बघितलं तर गुणतालिकेमध्ये इशिका स्पोर्ट्स आहे दुसऱ्या क्रमांकावर सध्या. ज्यांचं नेट रन रेट 2.419 आहे. आणि फायटर 11चा जर 4 मॅच खेळला गेला आहे तो आत्तापर्यंत 6 गुण आहेत. 3 जिंकले आहेत आणि 1 लॉस्ट आहे. 2.194. मात्र आपण बघितलं तर फायटरकडे आपण बघितलं 2 मॅचेस आहेत आणि इशिकाकडे 1 मॅचेस आहे. चला विनंती करतो इशिका स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्समध्ये या. आणि मी विनंती करतो टॉस बॉक्समध्ये येण्यासाठी आदरणीय सन्माननीय रवीजी बात्रा जिथे उपस्थित आहे त्यांना विनंती करतोय प्लीज रवीजी बात्रा आपण या टॉस बॉक्समध्ये. आणि
मला वाटतं हेमंतजी बात्रा आहेत. हेमंतजी बात्रा आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये या. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रघुनाथ जोगरे यांना सुद्धा मी येण्याची विनंती करतोय. आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये या. हा टॉस कुशल असणार आहे कारण की हा मॅच असणार आहे तो म्हणजे दोन टीमच्या मध्ये. रघुनाथजी जोगरे साहेबांना विनंती करते प्लीज आपण सुद्धा या. टॉस तर माहीतच आहे आपल्याला APL आणि दुसरीकडे बिरसा मुंडा. तर कॉल कोण देतोय? इशिका स्पोर्टच्या वतीने कॉल दिला जात आहे आणि हा कॉल येतोय APL असा कॉल आहे मात्र बिरसा मुंडा येतोय. धन्यवाद सर आपण आलात. आपण स्थानपन्न व्हा निश्चित आणि शुभेच्छा द्या आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना अशी विनंती करतोय. बिरसा मुंडा पाहिला होता APL कॉल आला होता आणि मात्र म्हणजे फायटर 11 बॉलिंग संघ टॉस जिंकला. बॉलिंग संघ आपण घेणार साईनाथ सर. बॅटिंग ज्या प्रकारे स्वीकारले आहे आपण आणि ज्या प्रकारे उल्लेख केला की उर्वरित तुमचे 2 मॅचेस आहेत आतापर्यंत जर उल्लेख केला नेट रन रेट जर उल्लेख केला तर खूप चांगला आहे. मात्र ह्या 2 मॅच जिंकून तुम्हाला इशिका स्पोर्ट्सचा जर उल्लेख केला तर त्यांच्यासाठी हा खूप मॅच कुशल असणार आहे. त्यांना जिंकायचं आहे करो या मरो आहे. मात्र तुम्ही या मॅचला कशा प्रकारे घेणार? एकूण तर इशिका स्पोर्टला रोखण्यासाठी कोणतीही रणनीती आपणार? नाही आमच्याकडे बॉलर पण आहेत. सिद्धेश सारखा स्टार बॉलर आहे. एकूणतरी सिद्धेशच्या व्यतिरिक्त असं कोणता आणखी एक खेळाडू असेल तर त्यांच्याकडून खूप तुमची चांगली अपेक्षा असेल? सचिन आहे, हर्षल पण आहे. आज गोलंदाजीमध्ये चेंजेस पण होऊ शकतोय. एकूणतरीत उल्लेख केला तर तुमचा कालचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिला होता. मात्र एक मॅच गमावल्यानंतर निश्चितच तुमची चर्चा झाली असेल. मात्र ती चर्चा झाल्यानंतर त्या चुका झाल्या तुम्ही सुधारून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार? हो सर. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. तर इशिका स्पोर्ट्स या टीमकडे आपण जाऊया. किरण टॉस हरला टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्हाला क्षेत्ररक्षणच निवडायचं होतं. आमच्या मनासारखा निर्णय आला आहे. आम्ही खुश असू. एकत्रित ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय तर हा मॅच तुमच्यासाठी करूया मोर डू अँड डाय आहे. तर मात्र मॅचमध्ये खास करून तुमची जी टॉप ऑर्डरची खेळी पाहिली आपण तू चांगल्या फॉर्ममध्ये आहे, उमेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यानंतर किरण चांगल्या फॉर्ममध्ये. आणखीन असे 2 कोणते खेळाडू असतील ते तुम्हाला चांगली बॅटिंग करतील? आमच्याकडे सर्वच प्लेयर चांगले आहेत परंतु आम्ही तिघे ते चौघेच गेम फिनिश करतो. त्याच्यामुळे आमच्या 3 किंवा 4 गेम डिपेंड असेल. गोलंदाजीमध्ये जास्त असतं धुरा कोणाकडची जास्त जबाबदारी असेल? राजेश्वर. थँक्यू. शुभेच्छा दे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर हे होते 2 संगणक जिथे टॉस जिंकला आहे आपण बघितला तर साई कृपा फायटर 11 बॉलिंग या टीमने आणि टॉस जिंकून स्वीकारली ती म्हणजेच बॅटिंग आणि शतरंगासाठी आमंत्रण दिले ते म्हणजेच इशिका स्पोर्ट्स या टीमला. तर मात्र जाऊया आपण तर टॉस बॉक्समधून ज्या प्रकारे बांधलं 2 कॅप्टन मात्र जाणार आहोत. समालोचन कक्षामध्ये तिचे जॉईंट आहेत प्रदीप लोखंडे आणि संदीप गावड सर. मात्र त्याच नंतर आपण बघितलं तर आदरणीय सन्मान्य जयरामजी माळी साहेबांचं इथे आगमन होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त आपण बघितलं तर रोहिदासजी माळी जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे अशी व्यक्तिमत्व आपल्याला इथे लाभताना पाहायला मिळतात. वेलकम सर, सुस्वागतम. हार्दिक असं स्वागत असेल या APL 2022 आदिवासी प्रीमियर लीग. आपण पाहतोय सातत्याने आज या स्पर्धेचा फायनल डे पाहतोय आपण. मात्र वळतोय आपण मॅचकडे आणि या मॅचचं धावतं समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचेच मित्र मॅन फ्रॉम भिवंडी अर्थातच प्रदीप लोखंडे. यस थँक्यू जयेश. आपण स्क्रीनवरती पाहू शकता मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रुदाजी माळी साहेब, त्यानंतर जयरामजी माळी साहेब यांचं इथं आत्ताच आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आपण त्यांना स्क्रीनवरती पाहू शकता. VIP डायजवरती विराजमान झालेत. मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. रुदाजी माळी साहेब त्यानंतर जयरामजी माळी साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. तर सामन्याला सुरुवात होते. यस यावेळेस वाईट चेंडू हाताला गेला आपल्या. यस याचं विनंती असेल पंकजी दोदडे साहेबांना देखील विनंती असेल आमच्या VIP डायजवरती या आणि स्थानपन्न व्हा. त्यांच्या मार्फत आपल्याला आर्थिक सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांना देखील विनंती असेल की आमच्या VIP डायजवरून स्थानपन्न व्हा. जरूर आर्थिक सहकार्यांचा जो उल्लेख केला या स्पर्धेचे बरेचसे असे स्पॉन्सर्स आहेत आणि जसा वेळ मिळेल तसं आपल्यापर्यंत त्यांची नावं माहिती मी पोहोचवणार आहे. चल प्रदीपकडे. यस त्यानंतर आणखी एक सूचना असेल जे यानंतर होणारा सामना आहे इशिका स्पोर्ट्स आणि फायटर 11 दोन्ही संघाला विनंती झाली का
पंकजी दोदडे यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. तर आमच्या उजव्या बाजूला देखील एक खेळाडू कक्ष आहे, त्या बाजूने एक संघाने येऊन बसायचं आहे. उजव्याने डाव बाजूला दोन्ही खेळाडू कक्ष आहेत. तर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण आपला खेळाडू कक्ष तुम्ही निवड करायचा आहे. दरम्यान चेंडू डॉटच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवला गेला. आतापर्यंत 5 चेंडू या षटकामध्ये हाताळल्या गेल्यात. फक्त 2च धावा आपण मध्ये खर्च केल्या गेल्यात. वसंत सांबरे चांगली बॉलिंग करत तब्बल 140 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय आणि आतापर्यंत 2 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस मिस्टर फटका आहे, मात्र शतरक्षक डीप मध्ये आपण पाहतोय. संदीप सांबरे वेगाने आला होता, मात्र चेंडू पासून दूर. तोपर्यंत पाहतोय आपण 1 धाव ही कंप्लीट केली जाते. एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 3 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तर येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये 137 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र ज्या प्रकारे संदीप सांबरे वसंत सांबरे यांनी बॅटिंग केली होती त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल विकास वल्वी आणि अशोक भोरड याला. आपण बघतोय 8 चेंडू मध्ये संदीप सांबरे यांनी तब्बल 39 धावा केल्या, तर वसंत सांबरे यांनी 9 चेंडू मध्ये 38 धावा केल्या. त्यानंतर आपण बघतोय किरण बारात याने 6 चेंडू मध्ये 22 धावा केल्या. त्यानंतर रुपेश याने 8 चेंडू मध्ये तब्बल 33 धावा केल्या. बघितलं तर हा बॅटिंग अनालिसिस पाहतोय. मात्र आपण पाहूया अनालिसिस ज्या प्रकारे या स्पर्धेचे स्पॉन्सर्स आपण पाहतोय ज्यांनी सहकार्य तर खूप चांगलं दिलं आहे या स्पर्धेसाठी. आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंदजी पाटील सरांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी मिळाली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. HS एंटरप्राइजेसच्या वतीने रोख रक्कम 30,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय विनोददादा गौड यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी आली, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय आकाशजी राठोड यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणखीन जी नावं आहेत ती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. राजूभाई मिक्सरवाला यांच्याकडून जवळजवळ 2,000 रुपयाची देणगी आलेली, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणखीन जी नावं आहेत ती या चेंडूनंतर आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. बॅक टू द प्रदीप. रुपेश परेड येतोय दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस टॉप क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. सिंगलने काही फरक पडणार नाही समोरच्या संघावरती. तुम्हाला आता मात्र षटकार चौकार मारावे लागतील. येस, आपण बघितलं तर षटकार चौकार मैदानामध्ये पाहतोय. आपण मात्र जाऊया पुन्हा एकदा स्पॉन्सर्सकडे. आदरणीय संतोष मामा शेलार अमिताभ शेलार यांच्याकडून जो 5 दिवस DJ आहे आणि तो आपण पाहू शकतो जो स्पॉन्सर्स केला त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. पंकज दोदडे यांच्याकडून सुद्धा आपण पाहू शकतो की 5,000 रुपयाची देणगी IPL साठी मिळाली आहे, त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. हवेत चेंडू आहे आणि हे मिस्टेक झाले, झेल सुटला जातोय. येस, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनिशी धाव एकच धाव मध्ये ते कंप्लीट केली गेले. ज्या प्रकारे धावांची धाव त्याने घेतली होती, झेल ड्रॉप झाला, जीवनदान दिले गेले ते म्हणजे अशोक भोरड याला. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा हा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला लागलाय. ज्या प्रकारे त्यांची बॉलिंग झालंय पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 139 धावा 140 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. मात्र यावेळेस विकास वल्वी याच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड षटकार 6 धावा. तर हा षटकाराला या षटकाराने धाव फलक 2 अंकामध्ये प्रवेश होतोय. 11 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. रुपेश परेड आपण मध्ये बॉलिंग मार्क वरती हा ग्रुप भाटवाडा संघाचा हा सरासरी जर बघितलं तर 36.86 सरासरी इथे राखायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 6 षटकार हे मारावे लागतील तर देखील हा टार्गेट अशक्य पाहायला मिळेल. मात्र क्रिकेटमध्ये कुठलेही टार्गेट अशक्य नाहीये, कठीण नाहीये. मात्र यावेळेस आलाय चेंडू डॉट. धाव फलक पाहतोय पण 11 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्याच. या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत. 8 धावा आतापर्यंत रुपेश परेड यांनी खर्च केलेत. पार्टनरशिप जर तर 10 चेंडूमध्ये 11 धावांची पार्टनरशिप झालंय. ही पार्टनरशिप नक्कीच वाढवावी लागेल विकास वल्वी आणि अशोक भोरड याला. याच दरम्यान फक्त सिंगल धाव मिळते. या सिंगल धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 12 धावा
या 10 फलकावरती आपण पाहतोय लागल्या गेल्यात. रिक्वायर रेट जर बघितलं तर 40.42चा पाहायला मिळतोय. म्हणजे आता हे टार्गेट पूर्णपणे कठीण झाले, अशक्य होताना पाहायला मिळतोय. कारण आता 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर आले तरी हा सामना गमावा लागेल, तो म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी या संघाला. त्यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक जरूर पाठला करतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. हा चौकाराला या चौकाराने पाहतोय आपण 10 फलक पाहतोय आपण 16 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. APLचा जर विचार केला तर भरपूर मेहनत ही घेतली जाते. खास करून पाहतोय दिनेश काटेला भरपूर मेहनत घेत आहेत. पाण्याची व्यवस्था असेल, थंड प्यायची जो कोल्ड्रिंक आहे त्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, भरपूर मेहनत त्यांच्या मार्फत घेतली जात आहे. दिनेश काटेला असतील, अविनाशजी ठाकरे असतील, अजितदादा गोवारे असतील, विकासजी वायडा असतील, त्यानंतर आपले अध्यक्ष रघुनाथजी दोगारे असतील, बाबूदादा माळे असतील, भरपूर मेहनत त्याच्या मार्फत आपण पाहतो घेतली जाते ही APL पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर सुनीलजी पागे असतील, भावेशजी बाबर असतील, असे भरपूर आपले आदिवासी असोसिएशनचे प्लेयर आहेत. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन ही एक स्पर्धा सक्सेस करून दाखवलंय. 16 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 41ची सरासरी राखायची आहे. आणखीन 124 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 124 धावा. तर निलेश सांबरे होते बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू हुक करायचा प्रयत्न, मात्र भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. हायेस्ट विकेट टेकरच्या रँकिंगमध्ये जर बघितलं तर निलेश सांबरे याचं नाव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्याने केले, भरपूर विकेट्स त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोय सामना विरुद्ध देखील राहिला होता. बॅटिंग बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी. यावेळेस प्ले डाऊन, बॅटची आतली कडा, सरळ चेंडू यष्टनवरती, फलंदाज बाद विकास वल्वी बॅक टू द डगआउट. तो 140 धावांचा टार्गेट आहे आणि हा टार्गेट नक्कीच भरपूर कठीण झालाय. तो म्हणजे गवलीपाडा चिंचोटे संघासाठी ज्या प्रकारे बॉलिंग झालंय, पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग झालंय, वसंत सांबरे असेल, किरण बारात असेल, रुपेश परेड असेल, त्यानंतर संदीप सांबरे असेल, जबरदस्त कामगिरी. ज्या स्ट्राईक रेटने त्यांनी फलंदाजी केलंय, नक्कीच उलट कुठेतरी पॉईंट टेबलवरती नक्कीच टॉप करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. कारण आतापर्यंत 8 पॉईंट हे त्यांचे पाहायला मिळत आहेत आणि हा सामना जर जिंकला तर 10 पॉईंटने ते नंबर 1 वरती पाहायला मिळतील. कारण सध्याच्या स्थितीमध्ये त्याचा नेट रन रेट जर बघितला तर एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण माली. न्यू स्टार वसई संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू आहे, मात्र आतापर्यंत प्रभावित करण्यापासून असक्षम राहिलाय या स्पर्धेमध्ये. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय, पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धाव ही 10 फलकावरती नोंदवली गेले. एक्स्ट्रा धावेनिशी 10 फलक पाहतो पण 17 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा निलेश सांबरे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस चढचाढ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय अक्षय कांबडी. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू त्याच्यापासून दूर जात होता आणि लगेच झडप घातली चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव मिळेल. एका धावेनिशी 10 फलक पाहतोय आपण 18 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. कॅमेऱ्यामध्ये लगेच हे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेत, ज्या प्रकारे अक्षय कांबडी याने हा चेंडू पकडलाय. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या एक्स्ट्रा चेंडू हाताला गेल्यावर पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 3. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर सिंगल धाव, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताला गेलाय. 19 धावा 10 फलकात. यावेळेस पाहतोय पण हवाई सफर केला जातोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरती मस्तकाला दस्तक देऊन हा चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत
354 हा षटकार आपण पाहतोय. 354 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेत. केविन स्टोक्सचा जर विचार केला तर चांगला नेट रन रेट त्याचा पाहायला मिळतोय. 5.549 हा नेट रन रेट पाहायला मिळतोय. मात्र आणखीन एक बिग हिट केला जातोय. आणखीन एक षटकार पाहतोय आपण अशोक भोरडच्या बॅटमधून. सलगचा दुसरा षटकार. या षटकाराने विजय संपादन होणार नाही, मात्र नक्कीच जो टार्गेट आहे त्याच्या समीप जाण्याचा प्रयत्न दिसतोय अशोक भोरड्याचा. आणि अशोक भोरड्याचा जर विचार केला तर जे टॉप बॅट्समन आहेत, टॉप 10 बॅट्समन, त्या लिस्टमध्ये त्याचं नाव देखील पाहायला मिळतंय. कर्नर रेट जर पाहिलं तर 10.94 आहे. रिक्वायर रेट जर पाहिलं तर 50 पाहायला मिळतोय. त्यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, हा चेंडू डॉटच्या स्वरूपात नोंदवला जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरी 10 फलक पाहतोय पण 31 धावा या 10 फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. टॉप 10 बॅट्समनची जर नावं घेतली आपण पाहतोय निलेश सांबरे आहे, प्रशांत गवली आहे, त्यानंतर आकाश रिपटे आहे, त्यानंतर किरण गोवारी, भरत तळे, त्यानंतर उमेश परेड, त्यानंतर सिद्धेश घोटे देखील पाहायला मिळतोय, त्यानंतर विश्वनाथ जाधव, त्यानंतर अशोक भोरड, त्यानंतर महेंद्र कांबडी असे टॉप 10चे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये फास्टेस्ट 50 आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सतीश जाबर, साईनाथ जाबर यांचा सुपुत्र आहे, त्याच्या नावावरती पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये त्याने तब्बल 51 धावा कुठल्या. त्यानंतर सेकंड वरती पाहायला मिळतो अशोक भोरड, त्याने 13 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि तो आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. तर संदीप सांबरे होतोय 4थं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस ऑन साईडला चेंडू गॅप मध्ये घेऊन कडे शतरक्षक आहे अक्षय कांबडी, मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाहीये. चेंडू वेगाने सीमारेषा बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. या चौकाराने 10 फलक फक्त पुढे सरसावलं जातोय. 35 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. सरासरी जर तर प्रत्येक चेंडूवरती वाढली जात आहे. 57.27 ची सरासरी अजूनही राखायची असेल. पहिल्या चेंडूवर त्याला चौकार. यावेळेस ऑन साईडला बिग हिट केला जातोय. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांसाठी हा आलाय ब्रँडेड षटकार. 6 धावा. हा षटकार आलाय. या षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 41 या धावसंख्येवरती 41 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. आपण आजच्या दिवसामध्ये या मॅचचा आनंद घेण्यासाठी मयुरी शेंडे असेल, योगेश बरफ, नक्कीच या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान आणखीन एक षटकार प्रवीण माळी याच्या बॅटमधून. 6 धावा. यावेळेस प्रवीण माळी हात खोलण्याची संधी मिळते आणि ते संधीचं सोनं करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. विजय तर मिळणार नाहीये, मात्र प्रेक्षकांचा आता मात्र मनोरंजन होईल या बॅटिंगने. ज्या प्रकारे प्रवीण माळी बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या 2 संघांनी सज्ज राहायचं आहे. पुढची मॅच नक्कीच एक रफ आणि टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल इशिकार स्पोर्ट्स आणि फायटर 11 बोलिंज या 2 संघादरम्यान. 9 चेंडूमध्ये 93 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय समरिंग डिलिव्हरी. यावेळेस कमबॅक होताना पाहायला मिळतोय. मात्र 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 16 धावा या खर्च केल्यात. या षटकामध्ये संदीप सांबरे याने 8 चेंडू आणि आणखीन 93 धावांची गरज. यावेळेस सरळ बॅटने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ चेंडू निघून जातो. किती धावा असतील तर यस पंच दर्शवत आहेत की हे 4 धावा आहेत. प्रवीण वाळी उशिराने आलाय, मात्र धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहतोय आपण 21 धावा आल्या 6 चेंडूमध्ये. त्यानंतर 7 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी करतोय अशोक भोरड. 7 चेंडू आणि 89 धावांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये पाहतो पण 8 चेंडूमध्ये 39 धावा, 6 चेंडूमध्ये 38 धावा. या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. मात्र आता मात्र भरपूर चेंडू कमी आहेत. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळतील. आपण बघतोय तेजस दादा गोवारी आता मात्र प्रेक्षकांमधून रजा घेत आहेत. तिथे आले होते, आता मात्र ते रजा घेत आहेत. तर त्याला विनंती असेल की आमच्या VIP डायज वरती या.
तर हा चौकार आलाय शेवटच्या या चौथ्या षटकामध्ये पाहतो आपण तब्बल 24 धावा खर्च केल्यात. आणखीन जर बघितलं तर 85 धाव्यांची गरज, 6 चेंडू आणि 85 धावा. समीकरण भरपूर कठीण झालंय, मात्र विजयाच्या समीप जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. 7 चेंडूमध्ये 25 धावा प्रवीण माळी, त्यानंतर 7 चेंडूमध्ये 18 धावा अशोक भोरड. तर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी निलेश सांबरे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. तर अशोक बोरड स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण प्रवीण माळी. तर बॉलिंग मार्क वरती सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी निलेश सांबरे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील त्यांनी मिळवली होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि पहिला चेंडू त्यांनी अफांतर हाताळलाय. वाईट बॉलचा इशारा आहे पंचांमार्फत. 84 धाव्यांची गरज. यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक डीपमध्ये एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, कारण जी फॉर्मॅलिटीज आहेत चेंडू टाकण्याची ती फक्त पूर्ण केली जाईल, कारण आणखीन भरपूर धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तो ह्या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठलाय तो म्हणजे सांबरे ब्रदर्स शासकाने. मात्र प्रवीण माळी अजूनही हार मानायला तयार नाहीये. आणखीन एक त्याच्या बॅटमधून खणखणीत धमाकेदार षटकार, साधावा. आणि जर गोलंदाजाने जर कुठली चूक केली नाही तर नक्कीच हा सामना जिंकू शकतो सांबरे ब्रदर्स. मात्र जर गोलंदाजाने 9 चेंडू अवांतर चेंडू व्हाईट बॉल असे जर अवांतर चेंडू जर हाताळले तर नक्कीच या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. मात्र निलेश सांबरे कुठलीच चुकी करेल असं वाटत नाहीये, कारण एक क्वालिटी बॉलर आहे निलेश सांबरे. 4 चेंडू अजून बाकी असतील या षटकामध्ये. यावेळेस आणखीन एक फुल टॉस चेंडू आणि हा देखील पाठवलाय सीमारेषा बाहेर प्रेक्षकाच्या भेटीला. 6 धावा षटकार. यस, संदीप सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 1990 साली एका षटकामध्ये तब्बल 77 धावा आलेल्या आहेत. म्हणजे या धावा होऊ शकतात, मात्र जर गोलंदाजाने कुठली करामत केली नाही तर 3 चेंडू आणि 71 धाव्यांची गरज. 69 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रवीण माळी 9 चेंडूमध्ये 37 धाव्यांवरती खेळतोय. यावेळेस आणखीन एक चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद. चांगला झेल पकडला गेलाय सीमारेषेच्या बाजूनं. तर संदीपच्या मार्फत चांगला झेल पकडला गेला. न्यू बॅट्समन पाहतोय आपण तुळशीराम सांबरे, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय आपण तब्बल 46 धावा त्याने खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या दिवशी वैभव धूम याने तब्बल 2 षटकामध्ये 44 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्याचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. आपण पाहतोय महेश माळी याने 2 षटकामध्ये तब्बल 50 धावा खर्च केल्या होत्या. आणि आजच्या दिवसामध्ये तुळशीराम सांबरे तब्बल 2 षटकामध्ये 46 धावा खर्च करतोय. भरपूर मागणा ठरला गेलाय. यावेळेस ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये घेऊन काढाय. समीर तांडेल त्या क्षेत्रामध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये पाहतो आपण. समीर तांडेल याची देखील वर्णी लागली जाते प्लेइंग 11 मध्ये. 1 चेंडू आणि आणखीन 70 धाव्यांची गरज. अर्धा पल्ला आपण पाहतोय आता पूर्ण झालाय आणि अर्धा पल्ला एका चेंडू मध्ये पूर्ण करायचा आहे, तो अशक्य आता पूर्णपणे पाहायला मिळतोय. त्यावेळेस चेंडूला जरूर खेळून काढलंय, मात्र धाव घेण्याचा कुठला प्रयत्न होत नाहीये. तर हार्डलक रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सांबरे ब्रदर्स.
तर दोन्ही संघाला विनंती आहे की आपण हँडशेक करून मैदानाच्या बाहेर या. आपण पाहतोय संदीप सांबरे तब्बल 8 चेंडूमध्ये 39 धावा. त्यानंतर 9 चेंडूमध्ये वसंत सांबरे याने केल्या 38 धावा. त्यानंतर रुपेश परेड याने 8 चेंडूमध्ये केल्या 33 धावा. त्यानंतर किरण बारात याने 7 चेंडूमध्ये केल्या 24 धावा. त्यानंतर तुळशीराम सांबरे 2 षटकामध्ये 46 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर विकास वळवी याने तब्बल एका षटकामध्ये 39 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रवीण माळी याने एका षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर अविनाश गिराणे याने तब्बल 35 धावा खर्च केल्या. तर आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो म्हणजे वसंत सांबरे राहतोय मॅन ऑफ द मॅच. त्याने केल्या 9 चेंडूमध्ये 38 धावा आणि 1 षटक आतल्यात असताना पाहतोय फक्त 3च धावा खर्च केल्यात. तर वसंत सांबरे राहतोय मॅन ऑफ द मॅच. तर सर्वप्रथम आपण पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान करणार आहोत. आपण तो आज आवर्जून या स्पर्धेला भेट दिले. आपण मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रोहिदासजी माळी साहेब त्यानंतर जयरामजी माळी साहेब आज आवर्जून इथे उपस्थित आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्यांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज देणार आहोत. तर कॅमेरामॅनला विनंती असेल आपण स्टेज कव्हर करायचं आहे. तर रोहिदासजी माळी साहेबांना देखील विनंती असेल. त्यानंतर जयरामजी माळी साहेबांना देखील विनंती असेल आपण या. तर सर्वप्रथम आपण मान्य श्री जयरामजी माळी साहेबांचा सत्कार आणि सन्मान करणार आहोत. एक माईची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतो एक सन्मान चिन्ह जी वारली पेंटिंग आहे. आदिवासी समाजाचे प्रतीक म्हणून त्याला जाणलं जातं. हस्तकला जी हाताने पेंटिंग केली ती देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आणखीन मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रोहिदासजी माळी साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. विकासजी वायडा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. एक माईची शाल नंतर एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पाहुण्यांच्या शुभ हस्ते देखील आपण मॅन ऑफ द मॅच मेडल जी ट्रॉफी आहे ती देखील देणार आहोत. तर वसंत या आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण आपल्याला ट्रॉफी वितरित केली जाईल. रोहिदासजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय वसंत सांबरे याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्यानंतर अजितदादा गोवारी त्यानंतर शंभू भळंगे यांच्या मार्फत फ्रुट्स आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी. दोन मिनिटं प्रदीप आतून